विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा परिषद सदस्या अस्मिताताई बाळासाहेब होनमोरे यांनी बेडक जिल्हा परिषद गटातील नरवाड येथील नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेत त्यांची विचारपूस केली। त्यांच्या या कृतीने सर्व गावातून त्यांचे कौतुक होत आहे। होनमोरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन आपुलकीने चौकशी केली। महावीर बळगार यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कुटुंब रस्त्यावर आले असून परिस्थिती गरीब आहे, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे होऊन शासकीय मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे, असा शब्द अस्मिताताई होनमोरे यांनी दिला। तसेच गावातील बाळासाहेब माळी यांच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे। द्राक्ष हे वार्षिक पीक असल्याने शेतकरी मोठ्या आशेने राबत असतो, मात्र अवकाळी पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले। या द्राक्ष बागेत जाऊन होनमोरे यांनी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले। वाऱ्याचा जोर जास्त असल्याने सुनील कमलेकर, तात्यासाहेब पाटील यांचे केळी व पपईचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे हे नुकसान न भरून येणारे आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचू नये, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, असा शब्द होनमोरे यांनी दिला। यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सरपंच मारुती जमादार, माजी सरपंच MK माळी, विकास सोसायटी चेअरमन महेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला आवळे, यात्रा कमिटी अध्यक्ष राजेंद्र बने, मारुती नागरगोजे, माजी चेअरमन राजेंद्र बने आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे नाव माणिक महावीर बळगार। परवा दिवशी 19 तारखेला वारेन सगळंच उलट झालं पत्रा सगळा। आम्ही लहान मुलं घेऊन सगळे आत होतो, ते पत्रा उडताना आम्ही सगळी बाहेर आलो। घराचं पूर्ण छप्पर उडलं होतं? पूर्ण छप्पर उडलेलं। बर, याच्यामध्ये कोणाला हानी वगैरे झालेली नाही नाही, हानी काय नाही। पण संसार उपयोगी साहित्य तुमचं सगळं उडून गेल्यावर सगळं पाणी आत होतं, पूर्ण अंतरून बिंतरून सगळं काय असेल ते सगळं भिजलं। मी आता नरवाड या गावी ठिकाणी मी इथं आलेली आहे। इथली म्हणजे पत्रा उडून पूर्णपणे इथलं ह्या एरियातलं जे आहे ते पत्रा उडून पूर्णपणे त्यांच्या घराचं सगळं परवा दिवशी पडलेलं आहे। त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य वगैरे आहे ते सगळं भिजलेलं आहे आणि पूर्णपणे अशा अवस्थेत असताना कुटुंबाला आम्ही पाहणी आणि कुटुंबाची आम्ही त्या दखल घ्यायला आम्ही इथे पोचलेलो आहोत। आणि ग्रामसेवक मॅडमसुद्धा आपल्या आहेत, उज्ज्वला आवळे मॅडमसुद्धा त्या माझ्यासोबत आहेत। तहसीलदारांना हे करून आम्ही जे काही असेल इथल्या पंचनाम्याची पाहणी आणि इथला पंचनामा करून जी काही शासनाकडून त्यांना त्या लाभार्थीला जेवढी मदत देता येईल तेवढी आम्ही भरघोस मदत देऊ त्यांना। आणि त्यातून पण जरी काही राहिलं किंवा काही शिल्लक राहिलं तरी त्याचं रिपोर्टिंग करून ग्रामसेवकांच्या पाठीमागं लागून त्या कुटुंबाला जेवढा लाभ देता येईल तेवढा आम्ही लाभ द्यायचा प्रयत्न करू। आज आम्ही दुपारपासून अवकाळी पावसानं, गारपीटनं आणि प्रचंड नुकसान झाले। आज नरवाड गावामध्ये आम्ही बघितलं, आमच्याबरोबर सरपंच आहे, ते इथले गावातले लोकप्रतिनिधी आहे, सोसायटीचे चेअरमन आहे, ह्यांनी आम्हाला ज्या ज्या नुकसान झालेल्या सगळ्यांच्या भेटी घातल्या। आज आम्ही एक घर बघितलं, अक्षरशः पत्रे उडून गेले, लहान बाळं, त्या घरातले राहणारे कुटुंब पळून बाहेर गेले म्हणून वाचले। अक्षरशः त्या घरात संसार उद्ध्वस्त झालेला आहे। धान्य होतं ते पार भिजून गेलेलं आहे, कपडा लत्ता भिजून गेलेला आहे, नुकसान झालेलं आहे। द्राक्षे बागेच्या तर आत्ता खरड छाटणी झाल्यानंतर आत्ता ते काड्या पक्व व्हायला लागल्या होत्या थोड्या थोड्या, त्या अक्षरशः उद्ध्वस्त झाले। शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। पपईची बाग बघितली, केळीची बाग बघितली, ऊस बघितला, अक्षरशः ऊसावर सुद्धा गारा पडून ऊसाची सुद्धा पानं फाटलीत, अशा अवस्था झाल्या। आज मी नक्की पाहणारा सर्वांना शब्द दिला आहे, अधिकाऱ्यांशी, अगदी तहसीलदार साहेबांशी, प्रांत साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे। आम्ही त्यांना योग्य पद्धतीनं आदेश दिलेला आहे। त्यांनी आता शब्द दिला आहे की लवकरात लवकर आम्ही पंचनामे करू, सत्य परिस्थिती शासनाला दाखल करू आणि जेवढं जास्त मोबदला देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज बघितलं, आज म्हैसाचं पाणी आल्यामुळे थोडासा शेतकरी उत्साही होता, हातातोंडाला आलेला घास उद्ध्वस्त झालेला आहे,
त्यामुळं निश्चितपणानं यांना आधार देण्याचं काम आमचे जिल्हा परिषद सदस्य, या गावचे सरपंच आणि आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी करीत आहोत. शेतकऱ्यांना आधार देण्याचं आणि भविष्यामध्ये फक्त हाच आधार नव्हे तर यांना आधुनिक शेती करण्यासाठी जर काय कांदा लागलं आहे, एखादा उद्योग व्यवसाय करणार असतील तर हे सुद्धा आम्ही नक्कीच सहकार्य करू, हे आज आम्ही यांना शब्द देतो आहे. आणि यांच्या जे आता आपत्ती आलेलं आहे, या आपत्तीतून सावरण्यासाठी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करू.